मग अशा वेळेस आत्ता अजित पवारांसमोर हा विषय खूप मोठा आहे की त्यांचा मतदार त्यांना ओळखायचा आहे. त्यांच्या पक्षाची कोणती लाईन घेऊन विचार घेऊन त्यांना मतदारांपर्यंत जायचं आहे. त्यात हे मराठा आरक्षणाचं लोण जे पसरलेलं आहे त्यात अजित पवार स्वतः आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस कुठं बसते आहे याची नव्यानं उजळणी अजित पवारांना करावी लागते. आणि म्हणूनच अजित पवारांनी आज एक मोठा विधान केलेलं आहे. या विधानाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यांनी थेट मागणी केलेली आहे जातनिहाय जनगणनेची. काय म्हटलंय ते पाहूया. नाहीये मित्रांनो, तुम्ही नीट समजून घ्या. आज समजून घेण्याची मनस्थिती मानसिकता विशेषतः मराठा समाजातल्या तरुण तरुणींची राहिलेली नाही. काही काही ठिकाणी तर सभेला ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे, कुणबी आहे, ते पण जाऊन बसतात. आम्हाला ज्यावेळेस कळलं त्यांना विचारलं तुम्ही का गेला होता? नाही सगळेच जातात म्हणून आम्ही पण गेलो होतो. अरे म्हटलं तुम्हाला तर आहे ना ओबीसीचं सर्टिफिकेट, तुम्हाला आरक्षण आहेच, जे कुणबी आहेत ते. अशा पद्धतीनं आताची परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये कुणालाही नावमेद करण्याचं आमचं कारण नाही. मगाशी बबनदादांनी सांगितलं तसं सोशल मीडियामध्ये दचा माळ केला जातो, काही पण आमच्याबद्दल पसरवलं जातं. आम्ही देखील वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या बाजूचेच आहोत. मग मराठा असेल, धनगर असेल, पण आमची भूमिका ही आहे की आता दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता, कारण तेवढा 52% पुन्हा समाज बिथरल ना, तोही नाराज होईल ना, म्हणून त्यांच्या 52%ला आणि 10% इकॉनॉमी विकर सेक्शनला, त्याच्यात पण मराठा समाजाला संधी मिळते. मी ती आकडेवारी काढायला सांगितली की बाबा ते आरक्षण 10% मिळाल्यापासून जी नोकर भरती झाली, जे वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळाली, ती कुणाला किती किती टक्के मिळाली त्याची पण आपण माहिती देणार आहोत. पण हे 52 10 62 ते सोडून हायकोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आरक्षण टिकावं आणि सगळ्यांनी समाधानाने राहावं, गुण्या गोविंदांनी राहावं, जातीपातीमध्ये सलोखा राहावा, त्याच्यामध्ये कुठेही दरी पडू नये, अशा प्रकारची भूमिका मित्रांनो आमची सगळ्यांची त्या बाबतीमध्ये आहे. आम्ही सकारात्मक आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सकारात्मक आहे. उलट मध्ये तर आम्ही मागणी केलेली आहे, जसं बिहारमध्ये नितीश कुमारांनी जात वाईज जनगणना केली. माझंही म्हणणं एकदा जात वाईज जनगणना होऊच द्या. नक्की महाराष्ट्रात किती मागासवर्गीय आहेत, किती आदिवासी आहेत, किती ओबीसी मध्ये आहेत, किती भटक्यांच्या मध्ये आहेत, किती अल्पसंख्याकांमध्ये आहेत, किती ओपन मध्ये आहेत, हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण साधारण त्या वर्गाच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी देण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थमंत्री म्हणून आपण बघितलं अजित पवारांनी मोठी मागणी केलेली आहे. एकीकडे आरक्षणावरून सरकारची कोंडी झालेली असताना अजित पवारांनी ही मागणी करण्याचा अर्थ काय? मी मगाशी म्हणालो की अजित पवारांना त्यांचा मतदार आणि त्यांची वोट बँक ही नव्यानं जुळवायची आहे. अलीकडे जे 2-3 सर्वे खूप ऑथेंटिक झालेले आहेत त्यानुसार जी मतदानाची या क्षणाची टक्केवारी जी समोर आलेली आहे ती महाविकास आघाडीला फेवरेबल आहे. महाविकास आघाडीमध्ये आता कोण आहे तर काँग्रेस आहे, जो खूप मोठा प्लेयर आहे आता महाविकास आघाडीचा. त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आत्ता जी आकडेवारी दिसते आहे ढोबळमानानं की मतांची टक्केवारी निवडणुका झाल्या तर अशा असू शकतात. भाजपकडं 33% मतदार दिसतोय महाराष्ट्रातला, जो हिंदुत्ववादी किंवा भाजपचा विचार मानणारा आहे. काँग्रेसकडं 18 ते 19% दिसतोय. कदाचित काँग्रेसच्या टक्केवारीत वाढ झाली असेल असं अनेकांना वाटतंय. ज्या पद्धतीनं राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणाचे सर्वे येत आहेत आणि काँग्रेस आघाडीवरती दिसत आहे सर्वेजमधून. महाराष्ट्रात सुद्धा कर्नाटकच्या निवडणुकानंतर बराचसा परिणाम देश पातळीवर आणि महाराष्ट्रात काँग्रेससाठी सकारात्मक झाला आहे, अनुकूल झाला आहे असे मानणारे अनेक जण आहेत. तर काँग्रेसला आत्ता या क्षणी क्रमांक 2ची मतं दिसत आहेत 18%. त्या खालोखाल ठाकरे गट आहे शिवसेनेचा, त्यांना 15% टक्केवारी मतांची त्यांची दिसते आहे. त्या खालोखाल
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 14% मतं त्यांच्याकडे दिसत आहेत आणि त्यानंतर मग एकनाथ शिंदेंची शिवसेना तिला 6.25% मतं दिसत आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जी या सर्व पक्षांमध्ये कमी टक्केवारी घेऊन दिसते आहे ती 5.5%. म्हणजे अजित पवारांचं जे 5.5% आहे ती जर का टक्केवारी वाढवायची असेल किंवा भाजपनं एकनाथ शिंदेंची शिवसेना घेतल्यावरही केवळ 6.25%च एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आले असताना पुन्हा महाविकास आघाडीच्या टक्केवारीपेक्षा एकूण आपण कमी होतो म्हणून मग अजित पवारांनाही सोबत घेतलं, त्यातही फक्त 5.5%च अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिसत असतील तर मग अजित पवारांना आपली टक्केवारी वाढवण्यासाठी काय करावं लागेल. तर ते त्यांनी पहिलं पाऊल उचललं आणि ते सांगितलं की वसा विचारांचा वारसा बहुजनांचा. आम्ही बहुजन हिताय अशी भूमिका आमचा पक्ष मांडणार आहे, बहुजनांच्या हितासाठी आमचा पक्ष राबणार आहे. म्हणजे आदरदान मराठा, केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची मराठ्यांचा पक्ष आहे ही जी काही इमेज आहे प्रतिमा आहे ती आमची नाही आहे, ती शरद पवारांची आहे. आणि मग आमची कोणती आहे म्हणतात अजित पवार, वसा विचारांचा वारसा बहुजनांचा. तर आमचा बहुजना त्याचबरोबर मुस्लिम समुदाय अल्पसंख्याकांच्या प्रश्नासाठी लढणारा एकमेव सत्ताधारी पक्ष असंही ते सांगतायत आणि बहुजनांसाठी आम्ही ते करतोय. आणि आत्ता ते जसं बोललेत की जात निहाय जनगणना करा, कोणत्या जातीचं किती प्रमाण आहे महाराष्ट्रात ते एकदा येऊन जाऊ देत. त्यांना कुठेतरी म्हणायचं आहे की ओबीसींची जी टक्केवारी आहे ती महाराष्ट्रामध्ये 52% असं जे सांगितलं जातं त्यापेक्षा नक्कीच जास्त भरेल. म्हणजे कुठेतरी अजित पवारांचा जो अजेंडा आहे आदरदान मराठा हा बहुजन हिताय किंवा बहुजनांना जवळ करणार आहे. त्यांचं ब्रीदवाक्यच आहे पक्षाचं, वसा विचारांचा वारसा बहुजनांचा. आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे अशा वेळेस की जेव्हा मनोज जरांगे पाटील म्हणतायत की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्या आणि त्यामध्ये आता काही मराठा संघटना वेगवेगळ्या सूर लावायला लागलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसमोर अल्टिमेटम दिला आहे की 24 ऑक्टोबरपर्यंत जर का निर्णय नाही घेतला तर 25 ऑक्टोबरपासून ते बेमुदत उपोषणाला बसतायत. आणि सरकार पूर्णपणे बॅकफूटवरती गेलेलं आहे. गेल्या 2 दिवसात सरकारच्या मराठा आरक्षणाला घेऊन किंवा मराठा समाजाला घेऊन ज्या पहिल्या पानावरती वर्तमानपत्रांच्या जाहिराती आलेल्या आहेत त्यामध्ये भूमिका बदलसुद्धा दिसतो आहे. कालच्या त्यांच्या जाहिरातीमध्ये EWS 10% दिले, त्यात सर्वाधिक फायदा हा मराठा समाजाचा झाला आहे असं सांगून EWS 10% हेच आता मराठा समाजाचं खरं आरक्षण आहे असं सांगण्याचा राज्य सरकारचा प्रकार आहे अशी टीका, तसा आरोप हा काँग्रेसच्या नेत्यांनी केला. त्यानंतर आज पुन्हा धोरण आमचं असं आहे की मराठ्यांना न्यायालयामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टात टिकणारं आणि राज्यघटनेला अनुसरून जे कायम राहील असं आरक्षण द्यायचा आमचा प्रयत्न आहे, तो आम्ही करत राहू अशी जाहिरात केलेली आहे. म्हणजे सरकार हे गोंधळलेल्या अवस्थेत आहे. अजित पवारांची तर घालमेल चाललीच आहे मगाशी मी सांगितलं आहे. पण आता अजित पवारांनी जात निहाय जनगणना राज्य सरकार करू पाहत आहे, त्यासाठी बिहारचा डेटा आम्ही मागवलेला आहे असं जे वक्तव्य केलेलं आहे ते सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्याही एक पाऊल पुढे जात जाहीरपणे आता अजित पवारांनी हे सांगितलेलं आहे की होय जातनिहाय जनगणना ही त्यांची मागणी आहे, तशी जातनिहाय जनगणना शिंदे सरकारने करावी असं ते म्हणतायत. तर हा एक वेगळा सूर अजित पवारांनी जो लावला आहे तो ते ज्या पद्धतीनं चक्रव्यूहामध्ये अडकले आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी लावला आहे का ही सुद्धा चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे.